सांगू दादा, कुणी धंदेवाला असेल त्यांना विनंती आहे की आपण 2 बिस्लरी पाठवून द्या. पहिलाच बॉल आपण पाहिला ना, पहिल्याच बॉलवरती एक मोठी शिकार आपल्याला होताना पाहायला मिळेल. संतोष माघारी परतला, त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. संतोष बाद झाला. संजय मैदानाच्या आतमध्ये पहा, फलंदाज बाद झाला, हरकत नाहीये. पहिलाच बॉल आपण पाहिला ना, पहिल्याच बॉलवरती एक मोठी शिकार होताना आपण पाहिली. कारण संतोष सारखा नामांकित फलंदाज म्हणजे म्हटलं तर खानदान टीमसाठी एक महत्वाची भिंत आहे. कारण खानदान टीमला देखील माहीत आहे, करण सारखा एक घातकी विस्फोटक फलंदाज लोभेवाडी टीम मध्ये आहे. आणि तेवढाच अनुभव असणारा दत्ता लोभी असेल, संजय दादा पादीर असतील, उत्तम दादा पादीर असतील, म्हणजे बा अनुभवानं यंगस्टर या दोन्यांचं कॉम्बिनेशन लोभेवाडी टीमकडे आपण पाहताय. चला, गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्गुडी षटकातला पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार. कडक बॉल आहे, कडक 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 समोर समोर हलक्यात टप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे वेगानं बेडूक फिल्डिंग झाली, तोपर्यंत एक सिंगल. संघाचं खातं इथे एका धाब्यानं खुलं होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषकाचा हा 16 भक्ताची वाडी गावामध्ये चाललेला हा क्रिकेटचा महत्वपूर्ण हा 16. शेवटची रात्र आहे, शेवटची रात्र कुणाच्या नावावरती राहील मित्रा? रात्र वैर्याची आहे, थांबून चालायचं नाहीये. तुला कर्तृत्वावरती सामर्थ्य साध्य करायचं आहे, त्याच्यासाठी तुला प्रयत्न करावे लागणार आहेत. काय घडणार काय नाहीये. एका साईडनं गुरु शिष्याची ही लढत मैदानाच्या आतमध्ये 2 ग्रामपंचायत आहेत, परंतु एका साईडनं अनुभव भरलेला आहे लोभेवाडी टीमकडे आणि तेवढंच यंगस्टर, तर एका साईडनं संपूर्ण यंगस्टर टीम खानदान. यावेळेस कडक शॉट, शतरक्षक डीप मध्ये आहे, बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल वेगानं बनली, दुसरी साडी निघाले होते, परंतु एकच धाव मिळाला नाही. एका धाब्यानं फारसं काय फरक पडणार नाही धावफलकावरती. परंतु ज्या वेळेस पहा, उजव्या हाताचा फलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज ज्या वेळेस येतोय ना, त्या वेळेस खऱ्या त्यांना नेहमी अडचणी येत असतात. चला, मैदानाच्या आतमध्ये जाऊया. सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करताय. आतापर्यंत भरपूर तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता मित्रांनो फायनल राऊंड सुरू आहे, त्यामुळे माझ्याकडनं ती अपेक्षा थोडीशी कमी करा. कारण मॅचचं सिच्युएशन तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. मॅच आहे त्या रुलिंगमध्ये तुम्हाला नेणं फार गरजेचं आहे, आणि त्याच्यामुळे आता मॅचकडे फोकस करणं फार गरजेचं आहे. जाऊया मॅचकडे. वळत असताना संघाची धावसंख्या 3 धावा, धावफलकावरती आहेत 2 चेंडू या ओव्हरमधला अजूनही बाकी आहे. मिस्टर सचिन टिचकुले रोड सपाट बजरी डबर, आणि यावेळेस खऱ्या अर्थानं आपण पाहता सचिन षटकातला 5वा चेंडू हाताळण्यासाठी तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक एंडमध्ये फलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतोय. कडक शॉट आहे स्कोर लेग मध्ये, परंतु डीप मध्ये शतरक्षक आहे. पहा तुमचं षडयंत्र कसं असायला हवं. ज्यावेळेस आपण अंगणवाडीत जातो त्यावेळेस तुम्हाला पहा, जिल्हा प्राथमिक शाळेची आवड असणं फार गरजेचं आहे. प्राथमिक शाळेत तुम्ही गेलं तर तुम्हाला कुठेतरी जर पाहिला तर तुम्हाला अजून पुढची आवड होणं फार गरजेचं आहे. म्हणजे माध्यमिक शिक्षणाची आवड असणं गरजेचं आहे. माध्यमिक शिक्षणामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॉलेजची आवड होणं फार गरजेचं आहे. कॉलेजची आवड झाली तर तुम्हाला डिग्री कॉलेजची आवड फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही आहेत त्या जागेवरती समाधानी राहिला तर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच करता येऊ शकत नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला एक पायरी चढल्यानंतर दुसऱ्या पायरीवरती जाणं फार गरजेचं आहे, आणि ते कसं जायचं याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं फार गरजेचं राहणार आहे. पुढील चेंडू, ओहो यावेळेस हो खोलवा टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 1चा खेळ संपलाय, आणि धाबा धावफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धाबा. सचिनने जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी करत असताना सचिन आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी त्याने केलेली आहे. जबरदस्त पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त एका गड्याच्या मोबदल्यात 4 धाबा खर्च केलेले आहेत डीजे. भक्ताची वाडी हा चषक फक्त भक्ताची वाडी गावाला गाजत नाहीये, तर 184 देशामध्ये हा चषक गाजतो आहे.
कारण हा क्रिकेटचा कुंभमेळा आहे, हा क्रिकेटचा सोहळा आहे. इथे तुम्हाला एका एका धावेसाठी संघर्ष करणं गरजेचं आहे. फटका फसलाय दत्ता लोभी बॉल खाली. संघातील अनुभवी खेळाडू जर ड्रॉप झालाय. दत्ताकडे संघाला अपेक्षा नाही, परंतु नाईटची स्पर्धा ज्या वेळेस तुम्ही खेळता तेव्हा तुम्ही कुठल्याच फलंदाजावरती विश्वास ठेवणं काय योग्य नाही आहे. तर डे फॉर्मॅट आणि नाईट फॉर्मॅटमध्ये, परंतु आज संघातील एक गुरु म्हणून त्याच्याकडे सगळ्या खेळाडूंकडे पाहिलं, सगळे खेळाडू त्यांच्याकडे पाहतात आणि त्यांचा आदर्श घेऊन खऱ्या अर्थाने सगळा संघ एकत्रित खेळतो आहे. परंतु निश्चित चांगले प्रयत्न लिमणीचेवाडी टीमच्या फलंदाजाचे देखील राहिले. कारण तयार षटकातले पुढील चेंडू पुढे 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 लाईन खराब आहे. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. चुकीचा चेंडू जो सध्या तुम्ही हाताळतायत. पहा, महत्वाच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी जर का आपण एक थोडीशी चुकी केली तर आयुष्यामध्ये एक छोटीशी चुकी देखील आपल्याला भरपूर काही शिकवून जाते. त्याच्यासाठी तुम्हाला एका एका चुकीवरती काम करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या 7 धावा. कडक 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 बेधडक वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला. सेम कार्यक्रम. दारातून गेली बाई, टोपलीत होती केळी आणि ते पाहून घरातली गुदमारून मी गेली. षटकार. ते मात्र षटकारानं कुठेतरी आता दिशा दाखवली आणि संघाची धावसंख्या मला वाटतं आता 13 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 13 धावा. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट या मैदानात दिलं जाईल. स्कोर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोटला. एक सिंगल वेगानं बनली, दुसरी जाडी निघालेत आणि इथे 2 धावा 2 धावा 2 धावा. एक जबरदस्त पहा कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 15 धावा या धावफलकावरती आपण पाहताय. 15 धावा धावफलकावरती आपण पाहिलेले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या मॅच मध्ये जिंकणं फार गरजेचं आहे आणि निश्चित जिंकण्यासाठी नॉकआउटची क्रीडा स्पर्धा खेळतोय म्हणजे इथे तुम्हाला काही करून सामना जिंकणं फार गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज करण तयार आहे. कडक शॉट आहे. कडक कडक बेधडक हँडसम बिग बिग हाय ब्लास्ट A1 क्वालिटीचा ब्रँडेड बिग बिग षटकार. चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. सन्मान्य दिनेशजी रसाळ साहेबांचं जे त्यांच्या वागणुकीवरती, त्यांच्या स्वभावावरती रचलेले हे संगीत यावेळेस हो. कारण मित्रांनो पहा, साहेबांचा इतिहास पैशानं सांगणं योग्य नाही आहे. प्रत्येक रात्रीमध्ये साहेबांचा जर इतिहास सांगणं गरजेचं आहे. साहेब स्वतः सांगत नाही, परंतु साहेबांचा इतिहास सांगणं फार गरजेचं आहे. कुठला असा व्यक्ती तुम्हाला पाहायला मिळेल की प्रत्येक रात्रीमध्ये तुम्हाला 20 ते 25 हजार रुपये खेळाडूंवरती एक पारितोषिक म्हणून लावले जात आहेत. 30-30, 40-40 हजार योग्य नाही. 40 रुपये देण्यासाठी आपल्याला हिंमत नसते आणि आज खऱ्यानं असं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती आहे. म्हणजे या स्पर्धेची सगळ्यात मोठी श्रीमंती आज व्यासपीठावरती आहे. कारण मित्रांनो
द्या, चालू द्या. गाणं चालूच राहू द्या. बॅट्समन चला, गाणं चालूच राहू द्या. बॅट्समन चला. थँक्यू. या कडव्यामध्ये तुम्हाला भरपूर काही साहेबांचं करायचं नाही. फक्त आणि फक्त 2 ओळी तुम्हाला ऐकायला मिळाल्या. भाऊंच्या मनामध्ये फक्त आणि फक्त परिवर्तनाचा ध्यास आहे. म्हणूनच भाऊ प्रत्येकाच्या घरात पोहोचले आहेत. आज प्रत्येक तरुणांना जर विचारलं तर तुम्हाला दिनेश भाऊ रसाळ साहेब का म्हणतील? तर असे नावं ठेवणारं सहज म्हणतील की क्रिकेटमुळे. परंतु कधीतरी तुम्ही पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादा पेशंट होत असेल, तर तिथे साहेब पोहोचले तर साहेब त्याला विचारत नाही की तुला मदतची गरज आहे का? साहेब गेल्यानंतर पहिले त्याला मदत करतायत, नंतर त्याची विचारपूस करतायत. म्हणजे अशा व्यक्तीसाठी जर अशी व्यक्ती आपल्या पाठीमागे राहते, तर मग ती आपल्यासाठी का महत्त्वाची आणि का आदर्श नाहीये? सांगणारी भरपूर सांगतील की क्रिकेटसाठी करायचं साहेब आपण पाहताय, परंतु साहेबांचा पाठीमागचा इतिहास पहा. आणि निश्चित अशा गोष्टीकडे मित्रांनो लक्ष देणं फार गरजेचं आहे. चला मॅच ऑन होते. पहिलाच बॉल समोर टॅप केला पॉइंट मध्ये, डीप मध्ये शतरक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. लोभेवाडी टीमचा खरं अंबाला बरसलाय. पहिल्याच बॉलवरती ठोकला धावा 4. हा चौकार.
हाती चले बाजार आणि कुत्ते भुके हजार. ही खरी बात आहे. कारण मित्रांनो मी आज चुकूनही येणार नव्हतो. कारण कदाचित त्याचं तुम्हाला कदाचित माहीत झालं असेल, नसेल झाले माहीत नाहीये. परंतु माझ्याविषयी ते 2-3 दिवस जे टॉर्चरमध्ये जी चॅटिंग येत होती, तर कदाचित मित्रांनो मी एकच म्हणतोय, मी ज्या समाजामध्ये जन्मलेलो आहे, तर ती भाषा बोलण्यासाठी मला का परमिशन घ्यावी लागेल? आणि तीच भाषा जर मी बोलतोय, तर मग तुम्हाला का त्रास होतोय? म्हणजे जे चॅटिंग करणार आहेत त्यांना तर मित्रांनो निश्चित एक आपला हक्क आहे. आपण समाजात जन्मलेलो आहेत. आपण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपण सहज एखाद्या मुंबई ठिकाणी गेलो तर सहज एखाद्या 5 बॉलमध्ये आता फक्त आणि फक्त 2 धावेची गरज आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. हाच आयुष्याला एक वेगळा उजाळा देण्याचा जो तुमच्या मनामध्ये चाललेलं षडयंत्र आहे तो इथूनच सुरू होतोय. ज्यावेळेस लोक तुम्हाला कमी लेखतील ना, त्याच वेळेस त्याच लोकांना तुम्ही तोंडावरती सांगून द्या की इथून आम्ही कमी झालो नाहीये, तर विचार करणारा कमी झालाय. आणि यावेळेस हा चित्र आहे. मी मगाशी तेच म्हणत होतो, हो प्रयत्न कमी राहिले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि हा सामना जिंकला. हार्डलक टीम खानदान आणि अभिनंदन टीम लोभेवाडी. विजय संघाचे अभिनंदन आहेत, हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक. नेक्स्ट मॅच जी आपल्याला पाहायला मिळणार आहे